हो ना, आमचे पण आरकेच आहेत. आपले निर्माते पण आरकेच आहेत. तर हे खूप काहीतरी योगायोग जुळून आलाय. तर ह्या सर्वांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या चित्रपटातील अभिनेत्री, हरहुन्नरी कलाकार, आणि आपण खूप वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये त्यांना आपण अनुभवतोय. आज मला पण खूप आनंद होतोय भेटून. तर मी त्यांच्याकडे माईक देतो, त्यांनी संवाद साधावा तुमच्याबरोबर. नमस्कार इचलकरंजी. धन्यवाद गाडगे. जुने सहकारी आहेत आमचे. आम्ही खूप इव्हेंट्स केलेले आहेत सांगलीत यांच्यासोबत. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्हाला इथे पाहून फार फार आनंद होतोय. आम्ही कसा कसा प्रवास करत इचलकरंजीला पोहोचलोय. उशीर झाल्याबद्दल खरंच दिलगिरी, पण आम्ही क्षणभरही थांबलेलो नाही आहोत कुठे. खूप पर्याय आहेत सध्या आपल्याकडे चित्रपटांचे, वेगवेगळ्या भाषांमधले. सध्या 12-15 चित्रपट चालू आहेत. त्यात तुम्ही मराठी चित्रपटाची निवड करता, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण भाषा टिकावी म्हणतो, ती जशी बोलण्याने टिकते, जशी शिकण्याने टिकते, तशी ती चित्रपटानेही टिकते. आणि गेल्या आठवड्याभरात आमचे 1500 शो हाऊसफुल आहेत. रिजनल चित्रपटासाठी, मराठी चित्रपटासाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय आमची टीम प्रेक्षकांना देतीये. खूप गोष्टी असतात चित्रपटासाठी. आम्ही एक तांत्रिकदृष्ट्या उत्तम चित्रपट करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं तुमचा प्रतिसाद बघून तो यशस्वी झाला. पण चित्रपटाला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते धन. ते जे धन दिलंय ते आहेत आमचे रसिक कदम. थँक्यू. एवढ्या मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक मराठी चित्रपटाला मिळत आहेत, हे आमच्यासारख्या नवीन निर्मात्याचं भाग्यच म्हणावं लागेल. थँक्यू व्हेरी मच. आणि सर, आपली जी टॉकीज ज्या नावाने चालते ते माझ्या आजी आजोबांचं नाव आहे. राधाकृष्ण हे माझ्या आजी आजोबांचं नाव आहे. एक आरके, दुसऱ्या आरके, म्हणजे तुमचाही खूप मोठा याच्यामध्ये हातभार आहे. कारण आता मला सर सांगत होते बाहेर की तुम्ही प्रत्येक मराठी चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत असता, त्याच्या शोज टिकावेत यासाठी आत्ता आम्ही जवळजवळ 1 तास फाईटच करत होतो. आणि मला आत्ता या व्यासपीठाचा वापर करून एक आव्हान करावं असं वाटेल तुम्हाला की बेसिकली मराठी चित्रपट हे खूप दर्जेदार असतात. त्याच्यात आम्हाला आत्ता जे मिळालं आहे की एक आयकॉन दी स्टाईलला एक गॅप मिळाली होती की आम्ही मराठीतला पहिला युनिवर्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला इथे फुलस्टॉप दिसला नसेल, एक प्रश्नचिन्ह आम्ही सोडलेलं आहे. ते प्रश्नचिन्ह भाग क्रमांक 2, भाग क्रमांक 3, भाग क्रमांक 4, भाग क्रमांक 5. पण जेवढ्या तुम्ही जोरदार टाळ्या वाजवताल तेवढे भाग होतील. कारण माझ्यासारख्या रसिक निर्मात्याला फक्त प्रेक्षकांच्या टाळ्याच ऐकू येतात आणि त्या टाळ्यांनीच मोटिवेशन मिळतं. पुढच्या चित्रपटाच्या तयारीसाठी तुमच्या जोरदार टाळ्या, तुमच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरच्या ह्याच प्रेरणा देणाऱ्या असणार आहेत. बाकी तुमची संख्या हे सांगते की तुम्हाला चित्रपट आवडलेला आहे. आम्ही खूप लेट झालेलो आहोत खरं तर, तरी तुम्ही आमच्यासाठी थांबलेला हा चित्रपट पूर्ण बघून झालेला आहे. तुम्हाला चित्रपट कसा वाटलाय? चित्रपटातलं काय आवडलंय तुम्हाला? चित्रपट फुले लोक मध्ये बसले. हो 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 सर, इकडेही तसंच होतं ना, इकडेही तसं. चित्रपटात तुम्हाला घाबाड मिळालं का? नाही, घबाड मिळालं असेल ना मनोरंजनाचं, तर घबाड मिळालं का नाही? ते सगळ्यात पहिल्यांदा मला मिळालं होतं बरं का. आणि ना ते वाटलं तर महाराष्ट्रात 1500 शो हाऊसफुल झाले. एका ठिकाणी वाटलं तर 1500 शो हाऊसफुल झाले मराठी चित्रपटाचे.
एवढे रसिक आहेत, प्रत्येकाने थोडं थोडं जरी वाटलं तरी मराठी चित्रपट सृष्टीला काय दिवस येतील याचा विचार करा. प्लीज 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 माझ्या सकट प्रत्येक मराठी चित्रपट निर्मात्याला तुम्ही असाच सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. निशांतजी, आम्ही खूप ठिकाणी फिरतोय, खूप भागांमध्ये, खूप चित्रपटगृहांमध्ये भेटी देतोय, पण आमच्यापैकी सगळ्यात जास्त फिरलेला कलाकार आहे देवदत्त नागे. आणि आमचा देवा खरंच फार गोड आणि खाबडा माणूस आहे. म्हणजे मला असं वाटतं की खंडोबा म्हणून तो तुम्हाला आवडतो, तो खंडोबा म्हणून जितका गोड आहे त्याच्या कैक पटीने जास्त देवदत्त नागे म्हणून गोड आहे. खूप धन्यवाद प्राजक्ता. येळकोट येळकोट सदानंदाचा. पहिली गोष्ट की सर्वांची अगदी आम्ही मनापासून माफी मागतोय, कारण येताना बराच प्रवास करत यावं लागत होतं. मध्ये 1-2 ठिकाणी आम्हाला युटर्न घ्यावे लागत होते, म्हणून तुम्हाला यायचे तात्काळ राहावं लागलं. अगदी मनापासून माफी मागतो तुमची. एवढंच सांगतो की हे सगळं असं कुटुंब असं भरलेलं आहे, खूप बरं वाटतं. नेहमी आपल्या प्रत्येकाचं कुटुंब असंच भरलेलं असावं, आणि परमेश्वराने मला तर एवढं मोठं कुटुंब दिलेलं आहे, अगदी भरलेलं, ज्याला आम्ही बोलतो हाऊसफुल. सो खूप धन्यवाद तुमचे. आपलं घर एवढं भरलेलं आहे इथे. सर, मला सांगावंसं वाटतं तुम्हाला की मला असं वाटत नाही की मी मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरापेक्षा दूर आहे, कारण तुमचं थिएटर जे आहे ते त्याच घाटीचं आहे. मला असं वाटतं की त्या तिकडे आम्ही नेहमी एक शो बघत असतो, कधीतरी आम्ही यांच्याबरोबर या इथे एखादा आपलाच घबाडकुंडचा शो बघायला नक्की येऊ शकू. आणि बस एवढं सांगतो, तुम्हाला चित्रपट आवडला असेल तर अगदी तुमच्या मित्रमैत्रिणींना आवर्जून सांगा, तुमच्या नातेवाईकांना आवर्जून सांगा की आपला मराठी चित्रपट पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स घबाडकुंड हा फक्त आणि फक्त आपल्या राधाकृष्ण थिएटरमध्ये बघा. आणि एवढं सांगतो, जसं आमचे रसिक सर तुम्हाला म्हणाले की तुम्हाला बरेचसे प्रश्न पडले असतील, हे असं काय आहे, ते तसं काय आहे, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत घबाडकुंड 2, 3, 4, 5, 6 याच्यामध्ये. जसं जसं आपल्याला तुमचाच म्हणजे आपल्या कुटुंबाचा सपोर्ट मिळाला तसं तसं मूल नाचत असतं, तसं ते असणार आहे. सो खरंच खूप बरं वाटतं एवढे सगळे तुम्ही या इथे आहात. म्हणजे मी आवर्जून सांगेन की एवढ्या घरचा चहा पिण्यासाठी मला 2-3 महिने तरी नक्की लागतील. बरं, मी 1 कप चहा कधीच पित नाही, मला 2 कप चहा लागतात. आणि तो न पिता आलोय आम्ही चहासाठी पण कुठे थांबलो नाही. मी चहाची आठवण काढत काढत जायची गरज नाही. म्हणाला नाही पुण्याला जायचं, तुमची वाट बघत आम्ही 4 कप चहा प्यायलो. सर, वास्तविक सरांची येताना तब्येत बिघडलेली, त्यातून सर आलेत. थँक्यू सो मच. बस देवाची कृपा आहे, बाकी काही नाही. देवाचीच कृपा आहे सर. येईपर्यंत माझ्या छातीत असं गोळ्यात काही नाही दादा, उलट तुमचे खूप आभार आणि तुम्हाला खूप धन्यवाद की माझं हे असं कुटुंब तुम्ही बांधून ठेवलेलं आहे. आणि तुमच्यावर उलट अजून जबाबदारी आहे की माझं असं मोठं कुटुंब वाढत जाणार आहे, त्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर असणार आहे. तुम्ही कधी इकडे यायचं. निशांतजी, खूप बरं वाटतं. आम्ही जुने स्नेही आहोत. खूप वर्षापूर्वी काही पिरियड आमची भेट झाली नव्हती, पण ते स्वतः त्याचे चिरंजीव दोघेही मला अगदी चांगले परिचय असे आहेत. सो इचलकरंजी मध्ये आल्यावर असं मला वाटतं दिवाळी असावी असं मला वाटतं, कारण इचलकरंजी आणि बेसनाचे लाडू आणि करंजी हे दोन्ही गोष्टी मला आवडतात. सो खरंच आपल्या सगळ्यांना भेटणं हीच मोठी दिवाळी आहे. सगळ्यांनी परमेश्वरांनी तुम्हा सर्वांना सुखी ठेवावं आणि तुमचे आशीर्वाद सतत आम्हाला, आम्ही जे जे प्रोजेक्ट्स करू त्या सगळ्या प्रोजेक्ट्सला मिळो ही श्री खंडेराय चरणी प्रार्थना. परत एकदा सांगतो, खूप 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 बरं वाटलं तुम्हाला सर्वांना इथे भेटून. येईपर्यंत काही एक थोडंसं असं मन शांत होत होतं, पण इथे आल्यानंतर मन आता प्रफुल्लित झालेलं आहे. खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना, खूप धन्यवाद. 1-2 मिनिटं फक्त घेतो तुमची. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की माझे वडील निर्माता होते, त्यामुळं एक निर्माता जर व्यवस्थित चित्रपट निर्मिती करत असेल आणि त्याला जर रसिक प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तर किमान ह्या क्षेत्रातली आत्ताच्या काळात 200 कुटुंब हे जिवंत राहतात. लक्षात
दोनशे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असतात. मी परत एकदा आरके सरांसाठी, आता मी आरके सरच त्यांचा नंबर सेव्ह करून ठेवणार आहे, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संपूर्ण टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. रवीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि आरके सिनेमासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांनी जरा मोबाईलचे फ्लॅश ऑन करा. जाग्यावर बसा जरा प्लीज. हे असे मोबाईलचे फ्लॅश ऑन फ्लॅश ऑन करा. करा सगळे. एक छोटासा व्हिडिओ मी करतोय. आम्हाला खाली नका कोणी येऊ. माझं कुटुंब हो, हे असं फ्लॅश ऑन करा आणि एक व्हिडिओ करायचा एक आठवण म्हणून. मी जसा मोबाईल असं वरती घेईन तेव्हा हल्ला गुल्ला आपल्या इचलकरंजीचा आवाज सगळीकडे पोहोचला पाहिजे एवढ्या जोरात ओरडायचं आहे. शिट्या वगैरे येतात की नाही? ते तिकडे जाऊ.